क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली। आदरणीय व्यासपीठ मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज आपण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। त्यांतीलच एका थोर पुरुषाची मी आज माहिती सांगणार आहे। त्यांचे नाव केशव गंगाधर टिळक, त्यांना बाळ गंगाधर टिळक याही नावाने ओळखले जाते। त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरीमध्ये चिखली येथे 23 जुलै 1856 मध्ये झाला होता। बाळ गंगाधर टिळक हे लहानपणापासून अत्यंत हुशार व्यक्ती होते। त्यांनी त्यांचे शिक्षण पुण्यात घेतले होते। त्यांचे लग्न अगदी वयाच्या 16व्या वर्षी तापीबाई यांच्याशी झाले। त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होते। त्यांना पण तिथल्या इंग्रजांच्या पद्धती व व्यवहार आवडला नाही, योग्य वाटला नाही, म्हणून त्यांनी ते काम सोडून दिले आणि पत्रकार बनण्याचा निर्णय घेतला। त्यांनी केसरी व मराठा अशी वर्तमानपत्रे सुरू केली आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत मिळून शाळा व कॉलेजची निर्मिती केली। त्यांनी तिथं शिक्षणाच्या नवीन पद्धती लागू केल्या आणि मुलांच्या मनात देशभक्ती प्रेरणा जागवली। त्यांनी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याचा विडा उचलला आणि ते करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या। त्यांनी इंग्रजांच्या विरोधात अत्याचाराविरोधात लढा दिला आणि इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती अशी उत्सवे साजरा करण्यास सुरुवात केली। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी घालवले होते। त्यांनी आपल्या लोकांसाठी फार काही केले होते, म्हणून त्यांना लोकमान्य टिळक असे म्हणतात। त्यांनी आपल्या भारतात पहिल्यांदा चळवळी सुरू केल्या होत्या, त्यासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले। मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। त्यांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला। जाता जाता एवढे बोलते की हरणाची गती आणि सिंहाची छाती, हरणाची गती आणि सिंहाची छाती, एक क्षणात 2 तुकडे करणारा एक घाव आहे, क्षणात 2 तुकडे करणारा एक घाव आहे, ज्याचे नाव घेता इंग्रजांना फुटतो घाम, ज्याचे नाव घेता इंग्रजांना फुटतो घाम, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे, ते लोकमान्य टिळक हे नाव आहे। जय हिंद, जय भारत।